नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा दुसरा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे समांतर रेषा, पॅरलल लाईन्स. आणि खूप महत्त्वाचा धडा आहे हा. याच्यामध्ये दोनच प्रॅक्टिस सेट आहेत. देर आर ओनली 2 प्रॅक्टिस सेट्स. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट ऑलरेडी आपण सुरू केलेला आहे. आपण अगोदर प्रॅक्टिस सेटची पूर्वतयारी करतोय, नंतर आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. तर त्या संदर्भात मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत की दोन समांतर रेषा म्हणजे काय असतं ते तुम्हाला माहीतच असेल. 2 पॅरलल लाईन्स मीन्स व्हॉट हे तुम्हाला माहितीच आहे. आणि 2 पॅरलल लाईनला जर का एका ट्रान्सव्हर्सलने, एका छेदिकेने जर का छेदलं तर कोणाच्या 5 प्रकारच्या जोड्या तयार होतात आणि त्या 5 प्रकारच्या जोड्यांमधला संबंध तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता प्रश्न कसा विचारतात बघा. प्रश्न असा विचारतात की ही एबी रेषा कुणाला समांतर आहे? सीडीला. एबी रेषा कुणाला समांतर आहे? सीडीला. ही आडवी रेष या आडव्या रेषेला समांतर आहे. आणि मग जर कोण PQB 70 असेल, कोण PQB कळायला पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा. या 3 नावावरून फिरायचं. मेन कोण हा मधला असतो बाळांना. आणि इथं कोणांची नावं 3-3 अक्षरी आहे. काल प्रॅक्टिस करताना मी कोणांची नावं 1 अक्षरी दिली म्हणून एकदम इझी होतं. आज 3 अक्षरी नाव आहे PQB. तर नाव बघा PQB. हा कोण येतो बघा, हा PQB. हा जो कोण आहे तो जर 70चा असेल, हा जो बाजूचा कोण आहे PQB, हा जर 70चा असेल तर तुम्ही हे सगळे कोण काढा. तर ह्या समांतर रेषांच्या मध्ये हे जे 8 कोण बनतात ना, ह्या 8ही कोणांचं एकमेकांशी खूप मोठं नातं असतं. मग ते संगत कोणाचं असू शकतं म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलचं, व्युत्क्रम कोणाचं असू शकतं म्हणजे अल्टरनेट अँगलचं, इंटेरियर अँगलचं असू शकतं म्हणजे अंतर कोणाचं, विरुद्ध कोणाचं नातं असू शकतं, रेषीय जोडीतील कोणांचं नातं असू शकतं. तर ते तुम्हाला कळायला पाहिजे. आता तुम्ही बघा, पहिला कोण कोणता काढायचा आहे तुम्हाला? AQP तुम्ही जर आकृतीत बघितलं तुमच्या लक्षात येईल बघा, हा AQP म्हणजे मेन कोण हा राईट केलेला आहे. आता हा कोण काढायचा आहे म्हटलं याचं रिलेशन याच्या बरोबर तयार करायचं. काय रिलेशन असणार याचं? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ह्या दोन बाजूवाल्या कोणांची बेरीज किती असते? 180. कोणाचं नाव कसं असतं? AQP घेऊ शकता किंवा PQA घेऊ शकता. हे नाव मध्ये आलं पाहिजे. ह्या इथं जे 4 कोण आहे त्यांचं हे नाव मध्ये येईल आणि इथं जे 4 कोण आहे त्यांचं R नाव मध्ये येईल. कोणाचं नाव तुम्ही इकडून स्टार्ट करा की इकडून स्टार्ट करा. AQP म्हणजे हा कोण, इथला कोण हा काढायचा आहे मला. तर मी हा कोण याच्यावरून काढणार आहे. तुम्हाला माहिती आहे या दोन बाजूच्या कोणांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात आणि त्यांची बेरीज 180 असते. म्हणून मी त्याचा वापर करणार पहिल्यांदा. AQP आणि त्याच्या बाजूचा कोण आहे हा PQB यांची बेरीज किती असते? 180. कारण काय? रेषीय जोडीतील कोण कारण द्यावं लागेल तुम्हाला प्रत्येक वेळा. 5 ज्या जोड्या शिकतोय ना आपण, त्या 5 जोड्यापैकी कोणती जोडी इथं लागू पडते हे तुम्हाला समजलंच पाहिजे बा. लिनियर पेअर ऑफ अँगल्स. दोनच प्रकारच्या गोष्टी असतात. एक तर दिलेल्या 2 कोणांची बेरीज 180 असते, नाही तर 2 कोण डायरेक्ट सारखे असतात. कधी बेरीज 180, कधी डायरेक्ट सारखे. कोणते सारखे असतात? करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि अपोजिट अँगल. संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि विरुद्ध कोण हे सारखे असतात. आणि आंतर कोण आणि रेषीय जोडीतील कोण म्हणजे इंटेरियर अँगल्स अँड लिनियर पेअर ऑफ अँगल्स हे नेहमी सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. इझी एकदम बघा तुम्ही. आता AQP मला काढायचंय म्हणून हे नाव जशाचं तसं, AQPचं नाव जशाच तसं. आणि हा जो PQB आहे तुमचा, हा PQB जो आहे तो किती तुमचा 70, तर हे 180 जशाच तसं. मग AQP जर काढायचं असेल तर 180 मधून 70 वजा करा. तर उत्तर इथं बघा AQP बरोबर 110 झालं. आता AQP कडून गेलं तुम्हाला 110 आहे म्हणून. हे बघा, ह्या 2 बाजूच्या कोणांची बेरीज किती असते? 180. मी त्याचा वापर केला. हे 2 बाजूचे जे कोण असतात त्यांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात. ते आडवे असले तरी चालतात आणि उभे असले तरी चालतात. बाजूच्या कोणत्याही कोणांची बेरीज 180च असते, कारण त्याला रेषीय जोडीतील कोण म्हणतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणून त्यांची बेरीज 180 घेऊन मी हे गणित केलं. तर मला कळालं की हा जो AQP आहे तो 110 आहे. हा 110 आहे. जे नवीन येणारे माप आहे ना, मी ते ब्लूप्रिंटने लिहितो. ते काही त्यांनी आपल्याला दिलेलं नाही, लक्षात ठेवा. ओके. आता तुम्हाला कोणता कोण पाहिजे? CRQ. आकृतीत दाखवतो मी तुम्हाला. CRQ बघा, CRQ म्हणजे हा कोण पाहिजे. आणि आता ह्या कोणाचं रिलेशन तुम्हाला या दोन्हीपैकी कोणाबरोबर तरी तयार करावं लागेल. तर ह्याचं रिलेशन याच्याबरोबर लगेच तयार होऊ शकतं. हा वरचा आहे तर हा वरचा आहे. हा माहिती होणारच, कारण हा कोण कसा असतो? सारखा असतो. म्हणून डायरेक्टली आपण नंबर 2ची ओळ कशी, तुम्हाला CRQ पाहिजे ना, तर तुम्ही सांगा कोण CRQ बरोबर कोण AQP, कारण करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण.
संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल. जर तुम्ही मागचाच व्हिडिओ बघितलेला नसेल ना तर तुम्हाला हे काहीच कळणार नाही बाळांनो. लक्षात ठेवा, तुम्हाला हा कोन काढायचा आहे, हा CRQ. हा तर मी काय सांगितलं त्यांना, हा कोन हा कोन सारखा आहे. ह्याचं नाव CRQ आहे आणि ह्याचं नाव AQP आहे. मग हे दोघं सारखे आहे, याचा अर्थ या CRQ चं माप किती बनणार? CRQ चं माप पण बनणार 110. झालं का? बरोबर ना? दोन ओळीचे उत्तर असतात बरेचसे. आता हा 110 झाला बघा, हा पण 110, कारण हा 110 हा पण 110. आता तिसरा कोणता पाहिजे? SRD. SRD म्हणजे हा कोण पाहिजे तुम्हाला, हा खालचा, हा कोण माहिती पाहिजे. SRD हा कोण कसा असतो? सारखा. म्हणून यांना तुम्ही विरुद्ध कोण म्हणू शकता डायरेक्ट, कारण हा माहिती झाला, हा माहिती होणारच. म्हणून तुम्ही सांगा तर CRQ आणि SRD सारखे असतात. म्हणजे 3 नंबरचं गणित कसं करणार तुम्ही? तुम्हाला पाहिजे कोणता कोण? SRD. याचं रिलेशन तुम्ही आता याच्या कुणाबरोबर पण करा, ज्याच्याबरोबर तुम्हाला त्याची जोडी जमवता येईल त्याच्याबरोबर करा. मला ह्याची जोडी याच्याबरोबर लगेच जमवता येते, कारण हे विरुद्ध कोण असतात, अपोजिट अँगल. म्हणून मी म्हणणार त्यांना नंबर 3 ला की कोण SRD आणि कोण CRQ हे सारखे असतात, कारण विरुद्ध कोण म्हणजे अपोजिट अँगल्स. विरुद्ध कोण म्हणजे अपोजिट अँगल्स. लक्षात येतंय का? अपोजिट अँगल्स म्हणतो आणि ते सारखं करून घेतलं, म्हणून हा SRD जो कोण आहे तो पण कितीचा होणार? 110 चा. हा एक कोण दिला तर बाकीचे 7 कोणतेही विचारू जमतच ते. कुठलाही कोण विचारलं तरी कोण काढता येतो, कारण एका कोणावरून बाकीच्या सगळ्यांचे माप कळतच असतात. आता तुम्हाला कळालं असेल की हा 110 आहे CRQ, म्हणून हा खालचा पण 110 आला. त्याला मी राऊंड करून ठेवतो. आता मला काढायचं DRQ बघा, DRQ. आता ह्याचं रिलेशन मी याच्याबरोबर जर करायचं झालं तरी रेषीय जोडी बनेल, ह्याचं रिलेशन याच्याबरोबर करायचं झालं तरी रेषीय जोडी बनेल, पण ह्याचं रिलेशन जर याच्याबरोबर केलं तर डायरेक्ट संगत कोण म्हणून सारखे घेता येईल मला. म्हणून मी डायरेक्ट याच्या आणि याच्या सारखाच घेऊ शकतो. मी इतर रेषीय जोडीतील कोण जर बनवायचं असेल तर यांची बेरीज 180 घ्यावी लागेल मला, किंवा यांची बेरीज 180 घ्यावी लागेल. पण याचं आणि याचं माप डायरेक्ट सारखं असतं, म्हणून मी काय करणार? संगत कोणाची जोडी लावणार. मी काय बोलतोय जरा स्पीडनी होतंय का? थोडं लक्षात येते का तुम्हाला? हा वरचा कोण पाहिजे तुम्हाला, हा राईट केलेला. हा कोण पाहिजे असेल तर हा सारखा असतो. म्हणून मी तेच म्हणणार त्यांना की कोण DRQ आणि तुमचा जो वरचा कोण आहे हा BQP किंवा PQP, काही पण नाव द्या त्याचं तुम्ही, ते दोघं सारखे संगत कोण येते, करस्पॉन्डिंग अँगल्स. बरोबर? मग करस्पॉन्डिंग अँगल सारखे म्हणजे ते सारखे आहे, राईट? DRQ आणि PQP. आणि मग जर तुमचा PQP 70 असेल तर हा DRQ पण किती असणार? 70. हा 70 तर हा पण 70 झालं. मग कोण DRQ बरोबर 70. तसं तर ते हे कारण द्यावे लागतंय, म्हणून तुम्हाला गणित अवघड वाटेल. नाही तर डायरेक्ट जर उत्तर लिहायची वेळ आली ना तर एका मिनिटाचंच काम. डायरेक्ट कळतं आपल्याला, हा 70 आहे म्हणून हा 110 आहे, आणि हा 110 आहे म्हणून हा परत 70 आहे आणि हा परत 110 आहे. आणि जसे 4 कोण वर तसेच खाली असतात. कोणतं पण माप विचारा लगेच सांगू शकतो आपण. उदाहरणार्थ कसं, समजा जर ह्या 2 रेषा समांतर आहे आणि मला इथला कोण माहिती आहे 100 आहे, तर लगेच कळतं मला हा 100 आहे म्हटल्यावर हा 80 असणार, आणि हा 80 असणार म्हटल्यावर इकडचं विरुद्ध कोण 80 असणार, आणि हा इकडचं 100 असणार. आणि जसे हे 4 आहे सेम तसेच 4 खालचे असतात. 100, 80, 80, 100. आणि चला विचार, कोणतंही माप विचार लगेच सांगू शकतो आपण. एका ओळीचं उत्तर आहे प्रत्येक वेळा. पण आपल्याला ते कारण कळावे का ते तसे आहे, म्हणून हे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं, रिलेशन तयार करायचं. आपण ज्या 5 जोड्या शिकलो ना बाळांनो, त्या 5 पैकी एक कोणत्या तरी जोडीचा वापर तुम्हाला करावा लागेल, तेव्हा हे गणित जमतील तुम्हाला. मी आणखी एक गणित दाखवतो तुम्हाला या प्रकारचं, आणि मग तुम्हाला होमवर्कला गणित देतो. ओके बाळांनो, तर बघा तुम्ही. आता SBA दिलेलं आहे आपल्याला, SBA. ह्या 3 नावावरून तुम्ही पेन्सिल फिरवा तुमची. SBA म्हणजे हा जो कोण आहे का, हा कोण हा 130चा आहे मला. तुम्हाला लगेच कळतं. हा जर 130चा आहे तर लगेच मला सगळं समजून जातं बघा. हा बाजूचा असणार 50चा, दोघं मिळून 180 असतात म्हणून, आणि हा 50चा, तर हे दोघं परत, हा विरुद्ध कोण 50, हा विरुद्ध कोण 130, आणि जे 4 कोण वर तेच 4 कोण खाली. आणि मग विचार कोणता इथे तोंडी उत्तर लिहायचं असेल तर, बरोबर की नाही? तोंडी उत्तर तुम्ही एकदम क्विक सांगू शकतात बघा, क्विक. पण आपल्या तोंडी नाही सांगायचे, नातं तयार करायचं, रिलेशन तयार करायचंय. समजा मला OCB कोण पाहिजे, OCB. आता आकृतीत बघा OCB, OCB
बी हा कोण आहे हा वरचा. तर तुम्हाला माहिती आहे हा कोण आणि हा कोण कसा असतो, सारखा असतो. म्हणून तुम्ही ते नातं घ्या ना. आता ओसीबी पाहिजे ना, त्यांना सांगा की हा ओसीबी आणि हा एसबी हे सारखा असतो. कारण हा वरचा वरचा, हा खालचा खालचा, हा वरचा वरचा, हा खालचा खालचा सारखे असतात. त्यांना संगत कोण म्हणतात, कोणते कोण म्हणतात त्यांना संगत. कोणतं ना कोणतं नातं वापरावं लागेल तुम्हाला. लक्षात येतंय का, लक्षात येतंय का. मग आता सांगा तुम्ही कसं सांगणार. आता नंबर 1चं तुम्हाला ओसीबी पाहिजे ना, ओसीबी हा जो कोण आहे ना, हा कोण पाहिजे ना, तर तुम्ही सांगणार की ओसीबी आणि हा वरचा एसबी हे कसा आहे, सारखा आहे. कारण द्या त्याला संगत कोण. करस्पॉन्डिंग अँगल्स. बरोबर. मग आता ओसीबी काढायचा होता आणि हा एसबीए सारखा आहे, पण एसबीए स्वतः 130 आहे. म्हणून तुम्ही डायरेक्ट ओसीबी किती घेऊ शकता, 130. संपलं एक गणित. आता नंबर 2 ला कोणता कोण पाहिजे बघून घ्या. एलसीबी पाहिजे तुम्हाला. हा 130 येऊन गेला तुमचा, हा 130 येऊन गेला. आता एलसीबी पाहिजे. एलसीबी म्हणजे हा बाजूचा एलसीबी हा कोण पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही आता याचं नातं याच्याबरोबर तयार करू शकता. याच्याबरोबर नाही करता येणार कारण हा खूप दूरचा झाला कोण त्याच्या. याच्याबरोबर करता येईल कारण हे दोघं मिळून 180 असतात. कारण रेषीय जोडीतील कोण म्हणतात. म्हणून मी ह्या एलसीबीचं नातं याच्याबरोबर करणार आहे. कोण एलसीबी मला काढायचं आहे, मी त्याला म्हणणार की कोण एलसीबी आणि ओसीबी किती असतात, 180. कारण देणार रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण, लिनियर पेयर ऑफ अँगल्स, लिनियर पेयर ऑफ अँगल्स, रेषीय जोडीतील कोण. लक्षात घ्या तुम्ही, तुम्हाला हा माहिती आहे 130 आहे, हा काढायचा आहे. याचं नाव आहे एलसीबी. एलसीबी हा कोण राईट केलेला. मग हा कोण काढण्यासाठी मी याची बेरीज किती घेतली, 180. मग मला एलसीबी काढायचं आहे ना, तर त्या एलसीबीचं नाव जशाच तसं. आणि हा किती दिलेला आहे मला त्यांनी, 130. आणि मग हा काढायचा असेल तर मी काय करू शकतो, एलसीबी बरोबर 180 - 130 करून एलसीबी बरोबर किती करणार मी डायरेक्ट 50 अंश पडतं. कारण 130 मधून 180 मधून 130 गेले की 50 होतात. मला कळून गेला हा कोण 50 चा आलाय माझा आता. कारण दोघं मिळून 180 असतातच ना ते. आता तुम्हाला तिसरा कोण कोणता पाहिजे, ओसीडी. चला ओसीडीचं नातं तयार करा. ओसीडी पाहिजे ना, ओसीडी बघा, ओसीडी. अरे मग हा कोण पाहिजे, तर मी काय नातं करणार की हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध कोण असतात. झालं, हा 50 तर हा 50. आणि यांच्या दोघांचं नातं तयार करायचं असेल तर दोघांची बेरीज 180 घ्यावी लागेल. पण बेरीज 180चं गणित मोठं असतं थोडंसं. म्हणून हे दोघं विरुद्ध कोण घेऊन टाका. याचं नाव ओसीडी आणि याचं नाव एलसीबी. म्हणून सांगा त्यांना की कोण ओसीडी आणि कोण एलसीबी कसा आहे, सारखा. कारण काय, विरुद्ध कोण, अपोजिट अँगल्स. ओके. आणि म्हणून तुमचा हा जो ओसीडी आहे ना, तो कितीचा बनणार, ओसीडी कितीचा बनणार, 50चा. आता चौथं लास्ट कोण, एबीटी. एबीटीचं नातं तयार करावं लागेल कुणाबरोबर तरी. हे 50 तर हा 50 झाला. आता एबीटी पाहिजे. एबीटी म्हणजे हा वरचा कोण. हा वरचा कोण याच्याबरोबर तयार करायचा तर 180 बनेल बेरीज. आणि हाच कोण याच्याबरोबर करायचा तर संगत कोण मिळेल, सारखा. हा वरचा 50 म्हणून हा पण वरचा 50. हे जसे चार कोण असतात का तसे हे असतात. हा 130 आहे, हा 130 आहे, हा 50 आहे, हा पण 50 असतात. म्हणून तुम्ही डायरेक्ट एबीटीचं नातं कुणाबरोबर तयार करा, एलसीबी बरोबर. कोण एबीटी बरोबर काय सांगा, कोण एलसीबी. कारण काय, संगत कोण, करस्पॉन्डिंग. बरोबर ना. आणि म्हणून तुमचा हा एबीटी जो आहे ना, तो पण एलसीबी सारखा म्हणजे 50 सारखा बनेल. झालं. एका कोणावरून तुम्हाला सगळे कोण काढता येतात, कोणते पण. आणि जर तुम्हाला हे जास्तच अवघड वाटायला लागलं ना, तर मी तुम्हाला एक शॉर्टकट देऊ शकतो बाळांना. की समजा ही एक आकृती आहे, ही एक आकृती आहे. इथे त्यांनी खूप नावं दिले, ए बी सी डी पी क्यू आर एस. आणि हा कोण देऊन ठेवलाय तुम्हाला 60चा. हा कोण 60चा दिलेला आहे. तर मी काय करू शकतो माहिती का, जर मला हा कोण 60चा दिला त्यांनी चुकून, तर मी 180 मधून 60 वजा करणार, उत्तर येणार 120. तर मला माहित होणार की हा 60 म्हणून हा 120, आणि हा 120 म्हणून हा 120, आणि हा 60 म्हणून हा 60. आणि जसे हे चार कोण आहे तसेच खाली 120 60 60 120. आणि आता विचारा मला कोणताही कोण विचार. समजा त्यांनी विचारला ए बी आर सांगा, तर मी सांगणार ए बी आर 60. त्यांनी मला विचारला क्यूसीडी सांगा, क्यूसीडी,
तर मी QCD किती सांगणार? 60. तोंडी सांगू शकतो मी. एका एका ओळीचं उत्तर लिहायची वेळ आली तर मी डायरेक्ट करू शकतोय. समजतंय का? पण ते तुम्हाला एका ओळीचं नाही करायचंय, तुम्हाला ह्याची लँग्वेज समजून घ्यायची मला. तर 2 गणित मी तुम्हाला करून दाखवलेले, 2 गणित मी तुम्हाला होमवर्कला देतोय या टाईपचे, आणि मग आणखी एका प्रकारचं गणित मी तुम्हाला दाखवतो. ओके बाळांनो, तर कसं गणित आहे हे? गणित कसं लक्षात ठेवणार? हे जे 8 कोण असतात का, यातला एक कोण तुम्हाला माहिती असतो आणि बाकीचे कोण काढायचे असतात. चांगली प्रॅक्टिस करा. आणि याचंच उत्तर आता कुणी रेषीय जोडीने काढणार, कुणी विरुद्ध कोणाने काढणार, कुणी संगत कोण, कुणी विक्रम कोण, कुणी आंतर कोण, कोणती पण जोडी वापरू शकता, ज्याला जी योग्य वाटेल ती. ओके बाळांनो, तर 2 गणित मी तुम्हाला जे होमवर्कला देतोय ते मला तुम्ही प्लीज करून दाखवा. ओके ओके बाळांनो, 2 गणित मी तुम्हाला दाखवलेले. गणिताचा प्रकार तुमच्या लक्षात आला का? आकृती हीच आहे, पण यातले 8 कोण असतात ना, हे 8 कोण असतात ना, 8 कोण असतात ना, त्यातला एक देतात आणि बाकीचे कोणते पण 4 काढायला लावतात. समजा आता इथं मी तुम्हाला हा 80चा दिलेला आहे, AFE हा, पण यासाठी ह्या दोन रेषा समांतर असाव्या लागतात. पण AB रेषा कोणाला समांतर असावी लागते? CD ला, तरच हे असं होऊ शकतं. अशा जर रेषा असतात त्या, ही एक रेषे आणि ही एक रेषे, तर मग मात्र तुम्ही अशी कोणतीही जोडी वापरू शकत नाही. समांतर रेषांच्या बाबतीतच तुम्ही ह्या जोड्या वापरू शकता 5. ओके बाळांनो, तर हा कोण 80चा आहे, तर तुम्ही BFE काढा, BFE हा काढा, त्याच्यानंतर BFG काढा, BFG म्हणजे हा खालचा काढा, त्याच्यानंतर DGH काढा, DGH म्हणजे हा खालचा काढा, आणि CHG म्हणजे CHG म्हणजे हा इकडचा काढा. तर तुम्हाला कोण बघावे लागेल. ओके बाळांनो, आता इथे पण तसंच केलंय मी, सेम आकृती. मी इथे हा 110चा दिलाय तुम्हाला, AQR. AQR 110चा आहे, तर तुम्ही हा वरचा AQP काढा एकदा, नंतर BRQ काढा, हा काढा एकदा, त्याच्यानंतर CRS काढा, हा खालचा काढा, आणि नंतर CRQ काढा. ओके बाळांनो, तर 2 गणित मी तुम्हाला करून दाखवलेले, 2 तुम्हाला होमवर्कला देतोय मी. हे 2 गणित जर तुम्हाला करता आले तर समजून घ्या, तुम्हाला सगळं समजतंय. ओके बाळांनो, आणि हेच गणित आता मी 3 अक्षरी नावावरून तुम्हाला विचारलेले ना, तर हेच गणित 1 अक्षरी नावाचे पण विचारतात. 1 अक्षरी जास्त इझी जातात. दाखवतो मी तुम्हाला ते पण. ओके ओके बाळांनो, तर मी तुम्हाला आणखी एका प्रकारचं गणित दाखवतो. सगळे गणित तेच आहे ते. आता मी तुम्हाला कोणांची नावं जरा छोटे छोटे दिलेले, ABC काढा किंवा XYZ काढा, तर एकदम छोटे छोटे नावं आहे. आणि आता तुम्हाला मी इथं काय सांगतोय की ही आडवी रेष सुद्धा समांतर आहे आणि ही उभी रेष सुद्धा समांतर आहे. म्हणून तुम्ही कोणाच्या जोड्या अशा उभ्या पण बघू शकता आणि आडव्या पण बघू शकता, जसं वाटेल तसं करू शकता. ओके, आता प्रश्न असा आहे बाळांनो की जर का हा कोण 50चा आहे, तर तुम्ही हा कोण काढा, हा कोण काढा, हा कोण काढा. आता ह्या 50शी ह्या तिन्ही कोणाचं काहीच नातं नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागतं इथे माहिती का? कोण X नोंदवू, टेक अँगल X as shown in figure. म्हणजे कोण X नोंदवू, आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोण X नोंदवू असं म्हणू आपण त्याला. काय झालं लक्षात घ्या तुम्ही, असं कधीतरी होऊ शकतं मला की काय प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हा A काढायचा आहे, B काढायचा आहे, C काढायचा आहे, ह्या तिन्ही कोणांचं याच्याशी काहीच नातं नाही तुमचं, म्हणून मी मुद्दामून इथं X नोंदवला. मी इथं पण घेऊ शकत होतो, इथं पण घेऊ शकत होतो, तुम्ही इथं घेतला. का घेतला मी X? कारण मला माहिती आहे आता हा आणि हा कोण सारखा होणार, म्हणजे X किती बनणार 50, आणि X 50 बनला की हा A कळणार, कारण हे दोघं अंतर कोण आहे आणि या दोघांची बेरीज 180 असते, आणि या दोघांची बेरीज 180 असते म्हणून A कळणार, आणि A कळला की B कळणार, आणि B कळला की C कळणार. असं उलट त्या 3 अक्षरी नावांपेक्षा हे सोपंच आहे. हा, मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं बघा. रेडी? आता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सांगा की कोण X बरोबर 50 अंश. कारण काय, X इथं मी नोंदवलाय, मनाने X नोंदवलाय, आणि X 50 सांगितलं कारण विरुद्ध होतो, अपोजिट अँगल्स. का नोंदवला X ते कळालं का तुम्हाला? कारण याचं डायरेक्ट यांच्या दोघांशी रिलेशन नाहीये. हा कोण देऊन जर हा विचारला असता ना इथला, तर मग झालं असतं, कारण हे दोघं संगत कोण होते, मग हे दोन्ही कोण सारखे बनले असते. जर A इथं असता तर मग A डायरेक्ट मी 50 म्हटलो असतो, मग X नोंदवायची गरज नव्हती मला. पण ह्या ABCचं नातं याच्याशी निर्माण करता येत नाहीये ना, म्हणून मी X घेतला. आणि मी X कुठं पण घेऊ शकत होतो, पण मी इथं घेतला मुद्दामून, कारण हे दोघं सारखेच असतात, म्हणून X बरोबर 50. ओके, आता X 50 आला ना, हा X 50 आला ना. आता तुम्हाला माहिती असते की A आणि X ची बेरीज 180 असते. A आणि X 180, कारण काय, अंतर कोण, त्यांना इंटिरियर अँगल्स म्हणतात ना, आणि अंतर कोणाची बेरीज किती असते 180.
इंटेरियर अँगल्स अंतर कोणते असतात तर ते 180 चे असतात, म्हणून त्यांच्या दोघांची बेरीज 180 घेणार मी, ए आणि एक्स ची. तर ए तर मला माहित नाहीये, पण एक्स 50 आहे म्हटल्यावर मला आता ए जर काढायचा असला तर 180 मधून 50 काय होणार, वजा होणार. आणि मग ए बरोबर किती येणार, 130. झालं, ए पण कळाला मला. आता ए कोण सुद्धा मला कळाला, हा 130 आला बघा. आता मला कोणता काढायचा माहिती आहे, बी. तर मला माहिती आहे बी आणि ए सारखे असतात, कारण विरुद्ध कोण. कोण बी बरोबर काय असतो, कोण ए, कारण काय, विरुद्ध कोण. अपोजिट अँगल्स. झालं मग. आता जर बी आणि ए सारखा असत असेल तर जसं ए 130 आहे तसं बी सुद्धा कितीचं होणार, 130चा. झालं बीचं पण काम, हा पण 130 झाला. आता मला सी पाहिजे, तर बी आणि सी पण सारखे असतात किंवा ए आणि सी पण सारखे असतात, कारण यांना संगत कोण म्हणतात तर यांना व्युत्क्रम कोण म्हणतात. मी बी आणि सी सारखा केला, कोण बी बरोबर सांगणार त्यांना, कोण सी आणि बी कसा आहे, सारखा, कारण संगत करस्पॉन्डिंग अँगल. कोणांच्या जोड्या जर कळाल्या ना तर तुम्ही कोणतंही गणित करू शकता. कोणांच्या जोड्यात जर का तुम्हाला कळालेले नसतील ना आणखी पण, मग तुम्हाला एकही गणित समजणार नाही बाळा. ओके. आणि म्हणून कोण सी बरोबर सुद्धा 130. तसं सिस्टमॅटिक गणित केलंय आपण, तुम्ही जरा बघाच. ओके. मी मुद्दामून पहिल्यांदा इथे एक्स घेतला आणि मग माझा एक्स आणि 50 सारखा झाला, म्हणून हा 50चा बनला. मला माहिती होतं यांच्या दोघांची बेरीज 180 असते, म्हणून हा 50 तर हा 130 बनला. म्हणजे ए कळाला आणि ए आणि बी सारखा असतो हे पण मला माहिती, म्हणून हा 130 तर हा पण 130 कळाला. आणि मला माहिती की बी आणि सी पण सारखे असतात, म्हणून हा 130 तर हा पण किती, 130, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल खालचे. लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला ते जे खालच्या व्हिडिओतल्या कोणांच्या जोड्या शिकवले ना ते खूप इम्पॉर्टंट आहे पहा. तेच जर कळालं नाही ना तर हे काहीच कळणार नाही आणि धडा अवघड वाटेल तुम्हाला. या धड्यात 2च प्रॅक्टिससाठी नीट समजून घ्या. त्यातला हा एक. हे गणित तुम्ही छानपैकी लिहा आणि सेम गणित तुम्ही असं मला करून दाखवा. इथं मी 70चा कोण दिलाय, तुम्ही एक्स काढा, वाय काढा, झेड काढा. आता मी इथे एक्स वाय झेड दिले म्हणून तुम्ही याला ए नाव द्या. हा ए कळाला की ए 70 होईल, ए कळाला की एक्स कळेल, एक्स कळाला की वाय कळेल, वाय कळाला की झेड कळेल. संपलं. ओके बाळांनो, करून दाखवा, व्यवस्थित होमवर्क करा आणि मला तुम्ही व्हॉट्सॲपवरती ते चेक करून घ्या. आता लवकरात लवकर आपले ऑफलाईन क्लास पण सुरू होणारच आहे प्रत्यक्ष वर्गामध्ये. त्याच्यामुळं हा धडा संपेपर्यंत तरी आपल्याला ऑनलाईन क्लास घ्यावे लागतात की काय बघू आपण, आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा व्यवस्थित अभ्यास करत राहा. ओके बाळांनो.